नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅनेजमेंट अकाउंटमध्ये चौथा प्रॉब्लेम बघतोय. द डिटेल्स ऑफ कॉस्ट कन्झम्ड बाय अ प्रोडक्ट ऑफ प्रीती कंपनी लिमिटेड आर डायरेक्ट मटेरियल 40%, डायरेक्ट लेबर 30%, डायरेक्ट ओव्हरहेड 15%. द रिलेटेड वर्किंग कॅपिटल आर ॲज फॉलोज. Expected output 50,000 unit, raw material remaining will to stores, average period of 1 month, material work in progress is an average period of 1.5 month, finished goods are an average period of 1 month, debtors allowed to average period of 2.5 months, suppliers allowed credit period 1 month, selling price rupees 50 per unit. खाली इन्फॉर्मेशन आहे. प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ एस्टिमेटेड वर्किंग कॅपिटल. या पद्धतीनं हा प्रॉब्लेम आहे, तुमच्या स्क्रीनवर दिसेलच. आपल्याला काढायचं आहे स्टेटमेंट ऑफ एस्टिमेटेड वर्किंग कॅपिटल. आता एस्टिमेटेड वर्किंग कॅपिटल काढायचं आहे त्याच्या अगोदर या ठिकाणी डायरेक्ट मटेरियल किती टक्के? 40%. डायरेक्ट लेबर किती? 30%. त्यानंतर डायरेक्ट ओव्हरहेड आहे 15%. याच पद्धतीने आहे ना. हां, चला. आउटपुट किती आहे? आउटपुट युनिट 50,000 आणि किती रुपयाला युनिट विकलं आहे? सेलिंग प्राइस पर युनिट 50 आहे. टोटल या ठिकाणी सेलिंग प्राइस किती होते? टोटल सेलिंग प्राइस 5/25 आणि 4,025 लाख रुपये. या पद्धतीने या ठिकाणी तुमचं हे वर्किंग नोट. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा आपण वर्किंग कॅपिटल सोडवत असताना घेतोय करंट असेट्स. करंट असेटमध्ये या ठिकाणी रॉ मटेरियल रिमेनिंग विल स्टोर्स ॲव्हरेज अँड पिरियड ऑफ 1 मंथ. रॉ मटेरियल या ठिकाणी स्टॉक आहे. स्टॉकचे 3 प्रकार या ठिकाणी. एक रॉ मटेरियल, त्यानंतर वर्क इन प्रोग्रेस, त्यानंतर फिनिश्ड गुड्स. या पद्धतीनं मग स्टॉकमध्ये रॉ मटेरियल, मग या पद्धतीने 50,000 गुणिले 50 गुणिले रॉ मटेरियल किती टक्के? 40%. हे 40/100. मग रॉ मटेरियल किती मेंटेन केलेलं आहे ते बघायचं आहे. ॲव्हरेज अँड पिरियड 1 मंथ आहे, 1 महिना. मग 1/12 या पद्धतीनं करा. याचं कॅल्क्युलेशन येतं 83,333. 83,333 हे रॉ मटेरियल झालं. 1. त्यानंतर 2 नंबरला वर्क इन प्रोग्रेसमध्ये 3 आयटम येतात. रॉ मटेरियल, त्यानंतर लेबर आणि त्यानंतर ओव्हरहेड. हे 3 आयटम येतात. मग त्याच पद्धतीनं 50,000 गुणिले 50, इथं पण 50,000 गुणिले 50, या ठिकाणी पण 50,000 गुणिले 50
गुणिले 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 या ठिकाणी रॉ मटेरियल किती टक्के 40%, 40 भागिले 100, लेबर किती आहे 30%, 30 भागिले 100, ओव्हरहेड किती आहे 15%, 15 भागिले 100 गुणिले गुणिले गुणिले. आता वर्क इन प्रोग्रेस किती मेंटेन केलं आहे. मटेरियल वर्क इन प्रोग्रेस इज ॲन ॲव्हरेज पिरियड ऑफ 1.5 month, 1.5 महिना म्हटलं आहे. मग 1.5 month, 1.5 month या पद्धतीने करा. चला किती येतं. पहिलं 1,25,000 हे सर्व कॅल्क्युलेशन करून बरं का. त्यानंतर 93,750, त्यानंतर 46,875, 46,875. हे झालं वर्क इन प्रोग्रेसचा स्टॉक. थर्ड नंबरचा स्टॉक कोणता. फिनिश्ड गुड्स. मग फिनिश्ड गुड्समध्ये पण पुन्हा 3 या ठिकाणी रॉ मटेरियल, त्यानंतर लेबर, त्यानंतर ओव्हरहेड. चला मग या ठिकाणी 50,000 गुणिले 50 हे कॉमन किंवा 25 लाख तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. 50,000 गुणिले 50, 50,000 इंटू 50. मग किती टक्के आहे. हे देखील 40%, हे 30% आणि हे 15%. चला आता फिनिश्ड गुड्स किती मेंटेन केला आहे. फिनिश्ड गुड्स आर ॲव्हरेज अँड पिरियड 1 month, 1 महिना म्हटलं आहे. 1/12, 1/12, 1/12. चला याचं किती येईल. 83,333. ठीक आहे. त्याच्यानंतर 62,500, 62,500 आणि त्यानंतर 31,250, 31,250. हे झाला तुमचा स्टॉक. त्यानंतर डेटर्स आहे. डेटर्स टू ॲव्हरेज पिरियड ऑफ 2.5 month. म्हणजे सेकंड नंबरचा जो आयटम आहे तो तुम्हाला दिला आहे. डेटर्स. आता डेटर्स किती म्हटलं आहे 2.5 month म्हणजे किती 2.5 महिने. या पद्धतीनं याचं कॅल्क्युलेशन करा. येतं 5,20,833, 5,20,833. करंट असेट्समध्ये हे 2च आयटम आहेत. हे 2 आयटम या ठिकाणी तुम्ही टोटल करायचं आहे. मग या ठिकाणी लिहा टोटल करंट असेट्स. टोटल करंट असेट्स या ठिकाणी किती येतं. तर टोटल करंट असेट 10,46,874, 10,46,874. मग बी नंबरला करंट लॅबिलिटी तुम्ही घेताय. करंट लॅबिलिटीमध्ये आपल्यापाशी फक्त एकच आहे. सप्लायर्स अलाउड क्रेडिट पिरियड 1 month. सप्लायर्सनं 1 महिना या ठिकाणी क्रेडिट पिरियड अलाउड केला आपल्याला. मग तो क्रेडिटार्स या ठिकाणी लिहा. क्रेडिटार्स. मग किती क्रेडिटार्स म्हणलं की आपण क्रेडिटार्सकडून किंवा सप्लायर्सकडून काय घेतो फक्त आणि फक्त रॉ मटेरियल घेतो. मग या ठिकाणी 50,000 गुणिले 50 गुणिले रॉ मटेरियल किती आहे 40%, 40/100 गुणिले किती मेंटेन केलं आहे 1 month पिरियड आहे त्याचा 1/12. चला किती येतं 83,333. हे आउटरला जशाल तसं 1,00,000
10,46,874 ह्या आउटरला एकच आयटम आहे म्हणून डायरेक्ट घेतोय 83,333. मग हे प्लस मायनस करून तुमचं नेट वर्किंग कॅपिटल निघतं. वर्किंग कॅपिटल ए मायनस बी ते निघतं 9,63,541. 9,63,541 हे तुमचं आन्सर. रॉ मटेरियलमध्ये लक्षात ठेवायचं आहे 3. एक रॉ मटेरियल, स्टॉकमध्ये 3 रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश्ड गुड्स. वर्क इन प्रोग्रेसमध्ये तिन्ही पण असतात, रॉ मटेरियल, लेबर, ओव्हरहेड. त्यानंतर फिनिश्ड गुड्समध्ये पण तिन्ही यूज केलेले असतात, स्टॉक, रॉ मटेरियल, लेबर, ओव्हरहेड. या पद्धतीने या ठिकाणी आहे. हे पर्सेंटेज तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत त्या प्रमाणात. ह्याची सेलिंग प्राईस तुम्ही 25 लाख डायरेक्ट घेऊ शकता किंवा 50,000 गुणिले 50 या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि त्याचा अवरेज अँड पिरियड जो दिलेला आहे तो. डेटर्स म्हणजे फिनिश्ड गुड्स या ठिकाणी विकल्यानंतर, म्हणून त्या ठिकाणी पर्सेंटेज येणार नाही. ठीक आहे, म्हणजे 25 लाख आहे हे गुणिले 2.5 महिने या ठिकाणी डेटर्सला या ठिकाणी आपण टाईम दिलेला आहे. त्यानुसार 5,20,833 आलेलं आहे. आणि क्रेडिटर्स म्हणजे सप्लायर्स कडून आपण फक्त रॉ मटेरियल घेतोय म्हणून रॉ मटेरियल 40% आहे या ठिकाणी. त्यानुसार हे सोडवलेलं आहे. ठीक आहे, काही अडचणी असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट टाकू शकता. ठीक आहे, धन्यवाद.